नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजल। तर आजचा व्हिडिओ आहे स्वस्त धान्याविषयी, म्हणजे राशनविषयी। तर राशन स्वस्त धान्याचं दुकान म्हणल्यावर आपल्याला ती गर्दी आठवते, ती लोटालाटी त्या ठिकाणी आठवते, ज्या लोकांचा एकमेकांना शाब्दिक चकमक त्या ठिकाणी दिसून येते, किंवा त्या झुंबड त्या राशन दुकानदाराच्या अंगावर पडताना तो क्षण आपल्याला या ठिकाणी आठवतो। आणि याला कारणही असं आहे, कारण बरेच लोक हे भूमिहीन आहे आणि बऱ्याच भूमिहीन लोकांना अन्नधान्याची गरज असते, आणि याचा लाभ घेण्यासाठी हे लोक, त्यांना जर कळालं की सकाळी उद्या कोटा वाटणार आहे, तर हे लोक सकाळच्या 3 ते 4 वाजेलाच त्या ठिकाणी राशन दुकानावर नंबर लावतात। कारण पोटाची उदरनिर्वाह भरण्यासाठी काय करणं पडतं हे गोरगरीब, अल्पभूधारक किंवा भूमिहीन लोकांना कळतं। पण ह्या गोरगरिबांना या स्वस्त धान्याचा फायदा न होता इतर चांगल्या लोकांनाच, बागायतदार लोकांनाच याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे। कारण बागायतदार लोकांचं वर्चस्व या राशन दुकानदारावर असतं, किंवा नोकरदार वर्गांचं या स्वस्त धान्य दुकानाविषयी चांगले जवळीक संबंध असल्यामुळे हे स्वस्त दुकानदार त्या बागायतदारांना पहिले कोटा देतो, त्या नोकरदारांना त्या ठिकाणी पहिला कोटा देतो, आणि जो राशन दुकानदारांना जो स्टॉक येतो, हा स्टॉक जेवढे लाभार्थी आहे तेवढाच स्टॉक त्या ठिकाणी मिळतो। आणि ज्या वेळेस हे दुकानदार हा स्टॉक आणत असताना त्या कट्ट्यामध्ये ऑलरेडी पहिलाच 2-5 किलो गहू तांदूळ त्या ठिकाणी कमी असते, त्यानंतर काही टायमाला तो कट्टा त्या ठिकाणी फाटलेला असतो, आणि त्या आणताना किंवा खाली करताना बराच गहू तांदूळ त्या ठिकाणी सांडतो, आणि अन्नधान्याचं प्रमाण कमी होतं, आणि लाभार्थ्याचं प्रमाण जेवढं आहे तेवढंच त्या ठिकाणी होतं। आणि मग अन्नधान्याचा स्टॉक कमी झाल्यामुळे बरेच काही भूमिहीन, अल्पभूधारक लोक या स्वस्त धान्यापासून, या लाभार्थ्यापासून वंचित राहतात। त्यांच्याकडे फक्त त्या पावत्या जमा होतात, पण त्यांना गहू तांदूळ त्या ठिकाणी मिळत नाही। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना एक विनंती करतो की ज्यावेळेस आपण या स्वस्त दुकानदारांना जेवढे लाभार्थी तेवढा स्टॉक त्या ठिकाणी देतात, तर आपण त्यांना क्विंटलभर गहू तांदूळ त्या ठिकाणी शिल्लक द्यावे, जेणेकरून सांडलेला किंवा कमी जादामध्ये ते 1 क्विंटलाची लेवल त्या ठिकाणी होऊन जाईल, आणि पूर्ण लाभार्थींना त्या ठिकाणी माल व्यवस्थित दिला जाईल। कारण काय हो राहिलं, याचा खरा फायदा हे बागायतदारच या ठिकाणी घेतात। त्यांच्या शेता मजुराईमध्ये जे एमपी जे लेबर आहे, त्या लेबरांना हे गहू तांदूळ देण्यासाठी हे लोक अगोदर त्या ठिकाणी नंबर लावतात, किंवा नोकरदार अगोदर त्या ठिकाणी नंबर लावतात, आणि खरे भूमिहीन, अल्पभूधारक लोक या स्वस्त अन्नधान्यापासून वंचित राहतात। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना एक विनंती करतो की राशन हे 2 टप्प्यावर किंवा 3 टप्प्यावर त्या ठिकाणी वाटण्यात यावे। सर्वप्रथम जे भूमिहीन लोक आहेत त्यांना राशन देण्यात यावे, त्यानंतर नोकरदार, बागायतदार या लोकांना त्यानंतर तो स्टॉक त्या ठिकाणी अन्नधान्याचा देण्यात यावे, जेणेकरून ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हे स्वस्त अन्नधान्य जाईल। एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।